Artlist.io. नमस्कार, केतकीज डिलिशियस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एक स्टार्टरची रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे मलाई बेबीकॉर्न मशरूम. पटकन आणि इन्स्टंट होणारी रेसिपी आहे. चला तर मग आपण सुरू करूया. मी इथे 200 ग्राम मशरूम घेतलेले आहेत. छोट्या साईजमध्ये आहेत मशरूम. यासाठी छोटा साईजच लागणार आहे. आणि इथे एक 100 ते 150 ग्राम बेबीकॉर्न घेतलेले आहेत. कट करून घेतलेले आहेत म्हणजे खाताना इझी होईल. आता आपल्याला ह्याला ब्लांच करून घ्यायचे एक 10 मिनटं. मी इथे पाणी ठेवते ब्लांचसाठी. Artlist.io. त्यामध्ये ॲड करायचं आपल्याला 2 ते 3 चमचे मीठ. आधी बेबीकॉर्न बॉईल करून घेऊया आपण. Music licensing reimagined. बेबीकॉर्न आता छान ब्लांच झालेले आहे. गॅस कमी केलाय मी. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनटं मशरूम पण ब्लांच करून घ्यायचेत. मशरूमला टाईम लागत नाही, त्यामुळे 2 ते 3च मिनटं फक्त आपल्याला मशरूम ब्लांच करून घ्यायचे आहेत. Artlist.io. मशरूम पण छान ब्लांच झालेत. आता Reimagined. आपण काढून घेऊया. बटर छान मेल्ट झालंय. आता आपल्याला बेबीकॉर्न आणि मशरूम छान सॉटे करून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत. छान ब्राऊन झाले पाहिजे. बेबीकॉर्न आणि मशरूम छान ब्राऊन झालेले आहेत. गोल्डन ब्राऊन असा मस्त कलर आलेला आहे. आता आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तिखट, मीठ आणि बाकीचे मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. इथे मी थोडीशी धना पावडर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ जपून टाकायचं आहे, का तर आपण बटरमध्ये सॉटे केलेलं आहे. थोडंसं चवीपुरता ऑरेगॅनो आणि मिरपूड. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. नुसतं सिंपल टॉस करून जरी तुम्ही मिक्स केलं तरी छान मिक्स होतं. मी इथे 2 चमचे घरची मलाई घेतलेली आहे. तुम्ही विकतची मलाई ॲड केली तरी चालेल. 2 चमचे घेतले मी. आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. जोपर्यंत मलाई व्यवस्थित मशरूम आणि बेबीकॉर्नला लागत नाही तोपर्यंत छान मिक्स करायचं आहे.
गॅस थोडासा मोठा करते मी. हे स्टार्टर एकदम इन्स्टंट होणार आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये हे स्टार्टर तयार होतं. किटी पार्टीसाठी किंवा कोणी गेस्ट येणार असेल त्यांच्यासाठी खूप मस्त रेसिपी आहे. हे थोडंसं बाजूला करून घेते मी. मध्ये वाटी ठेवायची आहे आणि जो कोळसा आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर 1 चमचा बटर टाकायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला. स्टार्टर सोबत खायला आपण लच्छा प्याज करूया. मी इथे 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे. गोल काप करून घ्यायचेत आपल्याला. आता यामध्ये ॲड करायचं आपल्याला चवीनुसार मिरची पावडर, थोडासा काळं मीठ, थोडासा चाट मसाला आणि थोडंसं साधं मीठ. थोडंसं लिंबू, थोडीशी कोथिंबीर आणि छान मिक्स करून घ्यायचं याला. तयार आहे मस्त आपलं स्टार्टर मलाई बेबीकॉर्न मशरूम. यावरून थोडंसं चीज टाकणार आहे मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि लच्छा प्याज. खूप मस्त लागते ही रेसिपी. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा. खूप पटकन होणारी रेसिपी आहे. आणि सोबत सॉस. तुम्ही इथे पुदिन्याची चटणी पण यूज करू शकता, चिंचेची चटणी पण यूज करू शकता, विदाऊट चटणी पण खाऊ शकता. खूप टेस्टी लागतं. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एन्जॉय. थँक्यू.